नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ। जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी प्रयोजकाचे अतिक्रमण नियमानुसार करून घ्यावं, जिल्हाधिकारी विनय गौडा यांचं आवाहन। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 7 समुद्र पार। अरब देशांतील पहिल्या बालभीम जयंतीचं UAE मध्ये उत्साहात नियोजन। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यातील गरीब व गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी डिसेंबर 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला। बृहन्मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात असून यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। क्षेत्रनिहाय अर्ज स्वीकारण्याची आणि त्याची छाननी करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकारी अर्ज स्वीकारतील। कागदपत्रांच्या छाननीनंतर पात्र अपात्रतेचा अभिप्राय आयुक्त महापालिका यांच्याकडे सादर केला जाईल। आयुक्तांच्या पडताळणीनंतर अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवला जाईल। ब व क वर्ग नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत या क्षेत्रात संबंधित मुख्याधिकारी अर्ज स्वीकारून त्याची छाननी करतील आणि पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या समितीकडे प्रस्ताव सादर करतील। ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले अर्ज संबंधित ग्रामसेवकाकडे जमा करायचे आहेत। ग्रामसेवक हे अर्ज तहसीलदारांकडे पाठवतील, जिथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती अर्जावरती अंतिम निर्णय घेईल। ही सवलत केवळ वैयक्तिक निवासी कारणास्तव असलेल्या अतिक्रमणांसाठी लागू आहे। केवळ 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली आणि सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणेच विहित अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर नियमित केली जाणार आहेत। राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय जमिनीवरती व गायरान जमिनीवरती मोठ्या प्रमाणात निवासी हेतूने अतिक्रमण झाल्यात। केंद्र व राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे हे धोरण विचारात घेता नगरपालिका अ वर्ग क्षेत्रात अधिकारी व ब व क नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित उपविभागीय अधिकारी व ग्रामीण भागात संबंधित तहसीलदार यांनी समितीचे अध्यक्ष या नात्याने अतिक्रमणे नियमाकुल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या आदेशात नमूद करण्यात आलाय। गरजू नागरिकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि आपली निवासी अतिक्रमणे कायदेशीररित्या नियमित करून घ्यावीत, असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे। प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिनांक 16 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 या कालावधीत येलो अलर्ट जारी केलाय। या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जनार्दन विदाते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे। तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसं पाणी प्यावं। शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS, लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचं पन्ह यासारख्या घरगुती पेयांचा वापर करावा। बाहेर पडताना हलके पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत। डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा। दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं। कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये विश्रांती घ्यावी। घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा। रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात। पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावं व त्यांना पिण्यासाठी पुरेसं पाणी द्यावं। चक्कर येणं, सतत घाम येणं, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात। अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि सावधगिरीच्या सूचना देखील देण्यात आल्यात। चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेय घेणं टाळावं, कारण यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं। उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका। लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका।
तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत, उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणं टाळावं आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावं. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचं पालन करावं. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जागा कब्रस्तान होती, मुर्दे गाळणारी जागा होती, म्हणून महापालिकेला ग्रहण लागले. या ठिकाणी बेचैन आत्मे भटकतात असं वक्तव्य करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेची जागा बदलण्याचा सल्ला दिला आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हेडक्वार्टर टाकायची, जो चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा. आणि हे जे भाग आहे, खरं तर या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुर्दे काढायचे. कब्रस्थानाचा हा भाग असल्यामुळं इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असं माझा समज आहे. म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा. एक चांगलं शहर हे झालं पाहिजे, यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल. म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे. फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे. अनुसूचित जाती समुदायाला सतर्क राहण्याचं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं असून सरकार त्यांचा हक्क हिरावून घेण्यावरती ठाम असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज मैं अपनी तरफ से, मेरी पार्टी AIMIM की तरफ से तमाम देशवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. ये बात हमने बार बार दोहराई है और इस देश के अंदर हम ही ने चीख कर ये बात दोहराई है कि इस देश के अंदर अगर सबसे महान पुरुष कोई जन्मे है तो वो डॉक्टर भीमराव अंबेडकर है. आज उनकी जयंती पूरे विश्व में मनाई जाती है और उसी जयंती को मनाने के लिए हम भी यहाँ पर आए हुए हैं. शहर भर में आप जो माहौल देख रहे हैं वो इस बात की गवाही दे रहा है कि जिस शख्स ने इस देश को संविधान दिया है, एक ऐसा संविधान जो सिर्फ अब भारत देश ही नहीं बल्कि पूरा जग जो है जिसे मानता है, समझता है कि कितना अच्छा संविधान इस देश को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है. लेकिन साथ ही साथ मैं उन लोगों को भी आगाह करना चाह रहा हूँ कि इस देश के अंदर वो साजिशें भी चल रही है कि इस संविधान को कैसे बदला जाए करके. इस देश के अंदर ये साजिशें भी चल रही है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने अपने समाज को जो रिजर्वेशन दिया है, उस रिजर्वेशन को किस तरीके से वर्गीकरण नाम देकर उसको किस तरीके से ख़त्म करने की एक पहल की जा रही है. इसका समाज ने ही नहीं, देशवासियों ने जमकर विरोध करना चाहिए. हम इसकी मुखालिफत करते हैं, हम इसका विरोध करते हैं और सरकार को ये बताना चाहते हैं कि अम्बेडकरी समाज का इम्तिहान बार बार मत लीजिएगा करके. ये देश अगर आगे बढ़ रहा है तो उसी संविधान की वजह से बढ़ रहा है, लेकिन इस देश के ऊपर एक नई सोच जो लादी जा रही है वो किसी तरीके से इस संविधान को हटाया जाए, बाबा साहब अम्बेडकर के विचारों को हटाया जाए, फुले शाहू के विचारों को हटाया जाए. ये जो साजिशें चल रही है, तमाम देशवासियों को एक साथ मिलकर आने की, आज के दिन वचन लेने की ज़रूरत है कि हम ऐसी तमाम कोशिशों को हम नाकामयाब करेंगे. मैं एक बार फिर से तमाम देशवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती के ऊपर हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
दिनांक 16 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांचा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने दिवसभरात विविध समाजसेवेचे उपक्रम राबवले जाणार आहेत. गुलमंडी येथे चारा वाटप, औरंगापुरा आणि जुना मोंढा येथे आरोग्य शिबिर, मिल कॉर्नर येथे शालेय साहित्य वाटप, सातारा परिसर येथे अन्नदान आणि शेवटी औरंगापुरा येथे पुस्तक तुला होणार आहे. विशेष म्हणजे शुभेच्छांचा स्वीकार त्यांच्या संपर्क कार्यालय गोकुळवाडी संभाजी पेठ छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तरी शुभेच्छा देण्यासाठी येताना फुले, हार, पुष्पगुच्छ किंवा शॉल याऐवजी गरजू मुलांसाठी उपयोगी पडतील असं शालेय साहित्य आणण्याचं आवाहन सभापती अनिल मकरिये यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस बांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर. अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जगभरामध्ये संघर्ष, अस्थिरता आणि तणावाचं वातावरण असताना शांतता, मैत्री, करुणा आणि यांचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम UAE मध्ये आयोजित करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 9 वर्षीय प्रणील बनकर याने आपल्या मित्रांसोबत बालभीम जयंती साजरी करून आजच्या नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलाय. डॉक्टर अनिल बनकर, डॉक्टर पल्लवी बनकर आणि त्यांचा मुलगा प्रवीण बनकर व सारिका बनकर हे कुटुंब मूळचं छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथील असून गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ UAE मध्ये वास्तव्यास आहे. परदेशात राहूनही या कुटुंबाने आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, सामाजिक मूल्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांचे संस्कार दिले. यावर्षी लहान प्रणील स्वतःहून बालभीम जयंती साजरी करण्याची कल्पना मांडली. त्याने आपल्या शाळेतील मित्रांना तसेच परिसरातील विविध भारतीय राज्यातून आलेल्या मुलांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. मुलांसाठी खास आयोजित या छोटेखानी पण आशयघन कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावरती, विद्यार्थी म्हणून त्यांच्या संघर्षमय वाटचालीवरती, शिक्षणावरील निष्ठेवरती आणि भारतीय समाज व राष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानावरती चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात छोटेखानी भाषण, प्रार्थना, संवाद आणि विचारमंथन अशा विविध भागांचा समावेश होता. या निमित्ताने मुलांना बाबासाहेबांचं जीवन केवळ इतिहासातील विषय नसून आजच्या काळातही मार्गदर्शक याचं समजावून सांगण्यात आलं. शिक्षण, समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची ओळख बालमनाला करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सर्व सहभागी मुलांना पेन देऊन भेट देऊन करण्यात आली. हा पेन ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीचं प्रतीक म्हणून देण्यात आला. बाबासाहेबांनी शिक्षणाला मुक्तीचं साधन मानलं आणि आपल्या लेखणीच्या बळावरती भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिलं. त्याच प्रेरणेने हा छोटा पण अत्यंत अर्थपूर्ण संदेश मुलांपर्यंत पोहोचवण्यात आला.
आज जग कठीण परिस्थितीतून जात असताना मुलांनी बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांमधून शांतता, प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली. परदेशात राहूनही भारतीय कुटुंब आपल्या पुढच्या पिढीपर्यंत संस्कार आणि विचार आणि सामाजिक जाणीवा किती सुंदर रीतीने पोहोचवू शकतात, हे या प्रेरणादायी उदाहरण मानलं जात आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यटन व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. शहरात पर्यटकांच्या सोयीसाठी आगामी 8 दिवसात विशेष पर्यटन हेल्प डेस्क कार्यान्वित करण्याचं महत्त्वपूर्ण निर्देश महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. या हेल्प डेस्कसाठी शहरात योग्य जागेचा शोध घेऊन तेथे पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत विशेष प्रशिक्षित गाईड्सची नियुक्ती केली जाणार आहे. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर साजेद, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आणि उपायुक्त अंकुश पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तांत्रिक आणि तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी सामर्थ्य प्रतिष्ठानचे दुष्यंत पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या प्रमुख डॉक्टर माधुरी सावंत, इंटॅक्टचे संकेत कुलकर्णी व आदित्य वाघमारे, पर्यटन विभागाचे उपअभियंता अभिषेक मुदिराज, एमटीडीसीचे पर्यटन अधिकारी शोएब शाह, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाचे संचालक प्रकाश पवार, पर्यटन तज्ज्ञ सारंग टाकळकर आणि स्मार्ट सिटीच्या वास्तू विशारद स्नेहा बक्षी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहराच्या पर्यटन विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वास्तूंच्या जतनासाठी महापालिकेतर्फे तातडीने एक सुसज्ज संवर्धन प्रयोगशाळा विकसित करण्यावरती चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियमितपणे हेरिटेज वॉक आयोजित करण्याचं नियोजन करण्यात आलं. महापालिका हद्दीतील ऐतिहासिक स्थळे, संशोधन केंद्रे आणि वास्तू संग्रहालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत नवीन धोरण निश्चित करून शहराचा कायापालट करण्याचा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील एका पालामध्ये घडलेला अनुभव मनाला अंतर्मुख करून गेला. काही कुटुंबाचे कचरा वेचण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. या कुटुंबातील मुलेही पूर्वी पालकांसोबत कचरा वेचण्यासाठी जात होते, परंतु आज या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला असून मन अक्षरशः भारावून गेलाय. या परिवर्तनाने MP लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी भगवान सदावर्ते यांचे अथक प्रयत्न आहेत. एका विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्याने इतका नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम उभा केलाय की त्याचं वर्णन शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. छत भिंती नसलेल्या शाळेमध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणाची गोडी लावली आहे. कचरा वेचण्याच्या दुष्टचक्रातून या मुलांना मुक्त करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं हे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. आज त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची ओढ अनुभवता आली. काही विद्यार्थी इतके असलखित इंग्रजी वाचत होते की ते ऐकून कानाला सुखद वाटलं. काही विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील कलमे आणि प्रस्तावना आत्मविश्वासाने अखंडितपणे म्हणताना दिसल्या. त्यांच्या ओठातून निघणारे प्रत्येक शब्द हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शिक्षण क्रांतीचं जिवंत चित्र होतं. या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्ने चमकत होती. कुणाला कलेक्टर व्हायचंय, कुणाला पोलीस अधिकारी, कुणाला डॉक्टर, तर कुणाला रोबोटिक्स क्षेत्रामध्ये काम करायचंय. कचरा वेचणाऱ्या वस्तीत वाढणाऱ्या या मुलांच्या मनात एवढी उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहून मनाला नवी ऊर्जा मिळाली. प्राचार्य प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे या सर्व विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आलं. याबरोबरच काही विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य घडवण्याचा हा प्रयत्न म्हणजे बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीच म्हणावी लागेल. आजचा संपूर्ण दिवस अतिशय प्रसन्न आणि भावनिक वातावरणात गेला. 3 वर्षांच्या लहान बालकांपासून ते 13-14 वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरती निरागस आनंद दिसत होता. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मागण्याची वृत्ती, संयम आणि भविष्यासाठीची आशा मनाला स्पर्शून गेली. या उपक्रमात डॉक्टर प्रकाश कदम, डॉक्टर चेतना सोनकांबळे, रुहिका सोनकांबळे, डॉक्टर वैशाली घोडेराव, डॉक्टर राजरत्न गायकवाड, कुमारी कल्पना कांबळे आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणाऱ्या या सर्व समाजभान असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. समाजातील प्रत्येक घटकाने अशा छत भिंती नसलेल्या शाळांकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे. या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उभी राहावी, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं
आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी समाजाने पुढे येणं अत्यावश्यक आहे. हा अनुभव केवळ भोजनदानाचा नव्हता, तर मानवतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव होता. सर, तुमच्यासाठी ऊन वारा पाऊस सगळं झेलत तुमच्यासाठी रोज इथे येतात. गाडी नाही आहे स्वतःची, कधी दुसऱ्याची गाडी, कधी लिफ्ट घेऊन येतात, परंतु तुमच्यासाठी त्यांची मरमर आहे. तुमचं काम काय आहे? फक्त शिकायचं आणि मोठं व्हायचं. लक्षात घ्या. तुमच्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी सरांचं खूप खूप अभिनंदनही करतो, खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीला. आणि तुमची शाळा मोठी झाली पाहिजे आणि तुम्ही सर्वजण मोठे झाले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. सोळाचा पाडा आला. 26 पाडा बोलते. अरे वा. क्या बात आहे. मन मन चल मन. 26 22 23 28 26 4 26 5 130 26 26 26 26 27 26 28 260 26 234 वा वा वा. 26चा पाडा. काय करत होता तुम्ही? काय करत होता पहिले? बंगार कुठे वेचत होता? इथेच एरियामध्ये. म्हटलं हे हां मॅडम. कशी मग शिक्षणाची गोडी लागली? आणि मग इंग्रजी कसं वाचायला तुला आवडलं? म्हणजे आवडतं आता? मी खूप अभ्यास करत होतो. मला शिक्षणाची वेळ लागली की मी अभ्यास करत होतो. बापरे. तुला काय बनायचं आहे रे? कलेक्टर कलेक्टर बनायचं आहे? क्या वाच बात, बरं. क्या बात. खूपच छान. खूप छान. हे मॅडम, माझ्या भावाची अशी स्टोरी होती बरं का. तो म्हणजे माझे आई वडील ज्यावेळेस वारले ना, त्याला कोणी सांभाळायला तयार नव्हतं माझ्या भावाला. तो हॉस्टेलच्या बाहेर उभं राहून असे कब्बशा वगैरे धुत होता. मला ह्याला बघितलं की त्याचीच आठवण आली. आता लिडिंग लॉयर आहे साहेब, जॉईंट सेक्रेटरी आहे. सरांच्या मागे 4-5 ज्युनियर फिरतात. boy odd sharpening his tuskers against the bark of a tree. He ought doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्षेत्र वेरूळ येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती वार्षिक ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा आयोजित करण्यात आलाय. दिनांक 18 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत हा भव्य सोहळा वेरूळ येथे संपन्न होणार असून या काळात जप, तप आणि अनुष्ठानाच्या माध्यमातून भक्तीचा जनसागर लोटणार आहे. 108 कुंडात्मक यज्ञ आणि अखंड जपानुष्ठान या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 108 कुंडात्मक यज्ञ आणि अखंड नंदादीप हे असणार आहे. जनार्दन स्वामींनी आपल्या अवतार कार्यामध्ये अक्षय तृतीयेच्या पर्वावरती यज्ञ परंपरेचा जो शुभारंभ केला होता, तीच परंपरा पुढे चालवत यंदाही मोठ्या प्रमाणावरती जपानुष्ठान करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिला जप आणि भाविकांसाठी विधीपीठाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार दररोज पहाटे 5 ते 7 विधी, सत्संग व आरती, सकाळी 11 वाजता विधी पाठ आणि सायंकाळी 7 ते 10 या वेळेत महाआरती व सत्संग अशा आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. अक्षय तृतीयेच्या या मुख्य सोहळ्यानंतरही वर्षभर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये प्रामुख्याने दिनांक 29 एप्रिल ते 28 मे 2026 अधिक मास निमित्त विशेष जपानुष्ठान, दिनांक 5 जून ते 12 जून 2026 महिला जप व अखंड नंदादीप सोहळा, दिनांक 23 मे ते 27 जुलै 2026 वार्षिक आषाढी एकादशी सोहळा आणि यज्ञविधी दिनांक 3 ते 10 ऑगस्ट 2026 बाबाजींचे 37वे पुण्यस्मरण व भव्य धर्म सोहळा. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. शेकडो महिला यज्ञकुंडाच्या कामाला बिनस्वार्थ रात्रंदिवस कामाला दिसत आहेत. नामसंकीर्ण हेच उद्धाराचं साधन, सत्संगती वेगळे जाणं, तात्काळ पाववया माझे स्थान या संत वचनानुसार या सोहळ्याचा मुख्य उद्देश
मानवी जीवनातील पापांचं क्षालन करून ईश्वरी मार्गाची ओढ निर्माण करणं हा आहे. सद्गुरूंचं नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ वेदशास्त्र असून कलियुगात नामसंकीर्णासारखे दुसरे सोपे साधन नाही, अशी शिकवण या सोहळ्याच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शांतिगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात विद्यार्थी, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनुष्ठानाचा लाभ घ्यावा, असं आवाहन सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केलंय. सर्व भाविकांना जय बाबाजी. आजचा पत्रकार परिषद सालाबादप्रमाणे ब्रह्मलीन जगद्गुरू जनार्दन स्वामी मंगिरी महाराज यांनी ज्या काही परंपरा हा जय बाबाजी भक्त परिवाराला दिल्या आहे, या परंपरेपैकी अक्षय तृतीयाचा यज्ञ जो मोठ्या बाबाजी असल्यापासून विद्यमान बाबाजी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परवापासून संपन्न होतो. परवा दिनांक 18/4 ते 25 तारखेला याची समाप्ती होईल, 25/4ला. आणि आपण पाठीमागं बघता या ठिकाणी 108 कुंडी यज्ञ मंडप ज्याचं काम आता गेल्या 15-20 दिवसापासून दिवस रात्र चालू आहे, ती उभारणी चालू आहे. याच परिसरामध्ये आपण पाठीमागं बघताय आता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जे आहे तर त्याचं आत्ता आपण बसवलं आहे. आज सायंकाळपर्यंत ते 21 फुटाची जी भारतातली सगळ्यात मोठी जनार्दन स्वामीची मूर्ती आहे, ती मूर्तीची सुद्धा स्थापना सायंकाळपर्यंत होईल. भगवान शंकराची 21 फुटाची मूर्ती आहे. या पाठीमागं भगवान पांडुरंगाची मूर्ती जी जवळपास 15 फूट उंचीची, तिचीसुद्धा स्थापना आता चालू आहे. म्हणजे आज जवळपास सायंकाळपर्यंत या सोहळ्याची अंतिम जी तयारी आहे ती सर्व आज सायंकाळपर्यंत होईल. आणि 18 तारखेपासून महाराष्ट्रातील जे बाबाजी भक्त परिवार हे जवळपास या सर्व बाबाजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये एवढंच नाही, 12 ज्योतिर्लिंग भगवान कृष्णेश्वर यांच्या सानिध्यामध्ये या परिसरामध्ये ज्या ठिकाणी स्वराज्याचा संकल्प शहाजी महाराजांनी घेतलेला आहे, अशा या पवित्र पावीन या भूमीमध्ये 18 तारखेपासून हा सोहळा सुरू होणार असून आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील भाविकांना, सर्व गुरुबंधूंना मी आवाहन करतो की 18 तारखेपासून या सोहळ्यामध्ये, कारण या ठिकाणी हजारो भाविक येणार आहे, यज्ञामध्ये आहुती देणार आहे. अनुष्ठानासाठी 8 दिवस हे मौन व्रतामध्ये बसणार आहे. या ठिकाणी महिला जप आहे. देशभरातून या ठिकाणी जे विविध क्षेत्रातील साधू संत मान्यवर, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, हे 8 दिवस हे सर्वेची मांदियाळी राहील. तर या सर्वांचं या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाविकासाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. असा एक भव्य कार्यक्रम आहे आणि आपण या निमित्ताने या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊन परमपूज्य बाबाजीचा आशीर्वाद घ्यावा. भगवान कृष्णेश्वराचं दर्शन आपल्याला होईल. जगप्रसिद्ध विरुळलेणी या ठिकाणी आहे, शहाजी महाराजांचं स्मारक आहे. अशा पवित्र पावन परिसरामध्ये आपण येऊ, या सोहळ्याचा आनंद घेऊन या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त करावा, या आवाहन मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ. जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी प्रयोजकाचे अतिक्रमण नियमानुसार करून घ्यावं, जिल्हाधिकारी विनायक गौडा यांचं आवाहन. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 7 समुद्रापार अरब देशांतील पहिल्या बालभीम जयंतीचं UAE मध्ये उत्साहात नियोजन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.